वनांचं महत्त्व आपणा सर्वांना माहिती आहे. वन, फॉरेस्ट, जंगल, गर्द आणि हिरवं कंच, त्यातील विविध प्रजातींचे वृक्षवल्ली आणि वन्यजीव हे निसर्गाचे आणि पर्यावरणाचे खरे संरक्षकच आहेत. आणि म्हणूनच जंगलं आणि वन मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत. मानवी अन्न साखळी नियमित ठेवण्याचे काम वन आणि वन्यजीव करतात आणि म्हणूनच वनांचं संरक्षण ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा वन विभाग कटिबद्ध आहे. मंडळी नमस्कार. वनसंवाद या कार्यक्रमामध्ये मी मिलिंद लिमये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, सुंदर देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असं आपल्या कवींनी महाराष्ट्राचं वर्णन करताना म्हटलेलं आहे. त्याचबरोबर कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा असं देखील म्हटलेलं आहे. मात्र महाराष्ट्राची ओळख एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. ती निसर्ग संपदेनं भरलेल्या महाराष्ट्राची वर्णन जर आपल्याला करायचं झालं तर आपल्याला असं करावं लागेल की एकीकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगा ज्याच्यामध्ये विपुल जनसंपदा आणि वन्यजीव पसरलेले आहेत, त्याचबरोबर दुसरीकडे विदर्भामध्ये पसरलेली घनदाट जंगलं आणि त्यामध्ये असलेले अनेक व्याघ्र प्रकल्प, त्यासोबतच सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेली वनसंपदा आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राला लाभलेला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आणि या समुद्रकिनाऱ्याच्या सोबतच असणाऱ्या असंख्य खाड्या आणि या खाड्यांमध्ये पसरलेलं कांदळवन ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने वनसंपदा आहे. किंवा त्याला महाराष्ट्राला आपण हरित महाराष्ट्र म्हणू शकू अशा पद्धतीचं वर्णन करायला या काहीच हरकत नाहीये. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण एकीकडे जागतिक तापमान वाढीबद्दल बोलतो आहे, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलतो आहे. मात्र हे सगळं होत असतानाच वनसंपदा आपल्याला या सगळ्यातून कशी वाचवू शकते, कशा पद्धतीने वन खातं या संदर्भामध्ये काम करतं आहे, वन खात्यांनी नेमक्या कोणत्या कोणत्या उपाययोजना राबवलेल्या आहेत आणि या उपाययोजना राबवत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील त्यांनी कसा वापर केलेला आहे, या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि हे सगळे जी चर्चा आहे, हे वनसंवादाचा जो कार्यक्रम आहे हा आपण 4 भागांमध्ये आपण विभागित करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला यातून अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत किंवा हे जे प्रश्न आहेत हे उलगडत गेलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि अर्थातच त्यासाठी आपल्यासोबत आहेत या खात्याचं कणखर नेतृत्व करणारे, खंबीर असं नेतृत्व करणारे, निर्णय क्षमता असणारे आणि अतिशय अनुभव संपन्न नेतृत्व लाभलेले माननीय मंत्री गणेश नाईक साहेब. गणेश नाईक साहेब नमस्कार. नमस्ते. वनसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. पहिलाच प्रश्न माझा असा आहे की ग्रीन महाराष्ट्र मिशन अशा नावाचं एक मिशन आपण वन खात्यानं राबवायला घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये येत्या 5 वर्षामध्ये साधारणपणे 300 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष आपण समोर ठेवलेलं आहे. हे लक्ष गाठण्यासाठी आपल्या निश्चितपणे काही योजना असतील. या योजना नेमक्या काय आहेत आपण लोकांना सांगितलं तर बरं होईल. जागतिक उष्णतामान वाढत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुजलाम सुफलाम मलज शीतलाम सस्यश्यामलम मातरम वंदे मातरम जे वर्णन आपल्या भूमीचं केलेलं त्यामध्ये बऱ्याच तफावत झालेली आहे. ही त्यांनी जाणून एक पेड़ आपके माँ के नाम ही संकल्पना त्यांनी राबवली आणि त्या अनुषंगानं देशामध्ये विविध राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, वाड्या वस्त्यांवर सुद्धा जनसामान्याला वृक्ष लावण्याचं त्याने वेड लावलं. त्यामध्ये राज्याचे प्रगतिशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 200 कोटीचं त्यांनी टार्गेट ठेवलं होतं, पण आता एकूण 300 कोटीचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि यावर्षी त्याच्यातले 10 कोटी झाडं लावण्याचं टार्गेट ठेवलं होतं, ते पूर्ण झालं. हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन महाराष्ट्र वन विभागाच्या माध्यमातून राज्यात वनाच्छादन तसंच वृक्षाच्छादन 33% नेण्यासाठी या वृक्ष लागवड चळवळीत 13 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट लोकसहभागातून यशस्वी केलं. अनेकांना अशक्यप्राय वाटणारी ही मोहीम यशस्वी करण्यात वन विभागानं मिळवलेलं यश साऱ्यांच्याच अपेक्षांना बळ देणारं ठरलं. अशा प्रकारची भूमिका बजावत असताना वन खात्याचा मंत्री म्हणून
माझ्या मनामध्ये अशी संकल्पना आली की सगळे डोंगर हिरवेगार असले पाहिजेत, रस्ते सप्तरंगाचे असले पाहिजेत आणि सप्तरंगाचे न तर ते सुगंधी असले पाहिजेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे ह्या विषयावर बैठक झाली असताना मी म्हटलं की आता मुंबई अहमदाबाद रस्ता, मुंबई गोवा, मुंबई पुणे किंवा समृद्धी महामार्ग, हे सर्व महामार्ग वन खात्याकडे तुम्ही वर्ग करण्याची भूमिका घ्यावी आणि त्याने एका शहराचाही वेळ न घालवता PWDच्या सचिवांना सांगितलं की हे रस्ते आता झाडं लावण्याकरता वन खात्याकडे वर्ग करा न सोशल फॉरेस्ट्री म्हणजे सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तिथे झाडं लावण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. आता बाब असे की कितीही म्हटलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही. एकूणच ज्या पद्धतीनं राज्यानं सर्व स्तरावर विकास करण्याचं ठरवलं, ज्याच्यामध्ये रस्त्यांची जाळं विणलेलं आहे, त्या ठिकाणी ग्रामीण भागामधले रस्ते, गाव रस्ते, पानंद रस्ते आणि ह्याकरता पैसा फार मोठ्या प्रमाणे लागतो. PWDनं काही बँकांकडून कर्ज घेऊन रस्त्यांकरता पैसे निर्माण केले. आता अशाच प्रकारची राज्याची गतिमानता लक्षात घेता नेहमी येणारा जो उत्पन्नाचा स्रोत आहे तो निश्चितपणे कमी पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जसा लाडक्या बहिणींकरता एक अतिशय प्रभावी निर्णय घेतला गेला आणि लाडक्या बहिणींना त्याचा निश्चितपणे फायदा मिळतोय. तर हे करताना माझ्या मनात असं विचार आला की FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र याने जेव्हापासून सागाची लागवड करायला सुरुवात केली आणि आतापर्यंत आज वन खात्याची जी सागाची झाडं आहेत जी मॅच्युअर्ड झालेली आहेत, ज्याचा व्यापारामध्ये आपण वापर करू शकतो, अशी 12,000 कोटीची संपदा आहे. राज्यातील कनिष्ठ प्रतींच्या वनांचे रूपांतर उच्च दर्जाच्या साग वनक्षेत्रात करून वनांची वन उत्पादन क्षमता वृद्धिंगत करणे या उद्देशाने 1974 मध्ये फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र लिमिटेडची स्थापना करण्यात आली. शासनाकडून FDCM ला सद्यस्थितीत सुमारे 3.5 लक्ष हेक्टर वनक्षेत्र प्राप्त आहे. वनक्षेत्राची उत्पादकता ही भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान व स्थानिक मातीच्या प्रकारानुसार ठरत असते. वनक्षेत्राच्या धारण क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या वृक्षांना काढून त्या वनक्षेत्रात प्रक्रिया केलेल्या उच्च दर्जाच्या बियाण्यांद्वारे साग रोपांची लागवड करण्यात येते. त्यामुळे क्षेत्राची उत्पादन क्षमता वृद्धिंगत होऊन ती अविरत राहील याची दक्षता घेण्यात येते. सन 1987 पर्यंत FDCM ने 1.25 लक्ष हेक्टर क्षेत्रावर साग रोपवनांची निर्मिती केलेली आहे. रोपवनांतील सुदृढ रोपांनाच उपलब्ध संसाधने मिळावीत म्हणून कमकुवत वृक्ष विरळीकरणाद्वारे काढले जातात. यामुळे वन भूपृष्ठ सूर्यप्रकाशाखाली आल्याने उत्पादित गवत तृणभक्षी प्राण्यांना आकर्षित करते. परिणामी वाघ, बिबट यांच्या संख्येत वाढ होते. FDCM ने विकसित केलेले सुमारे 1 लक्ष हेक्टर क्षेत्र हे वन्य प्राणी अधिवासासाठी संरक्षित क्षेत्र म्हणून वन विभागास परत केले आहे. उच्च प्रतीच्या सागवान वृक्षांची लागवड करण्याकरिता सुमारे 436.20 हेक्टर वनक्षेत्रात बीजोत्पादन क्षेत्र व क्लोनल बीजोद्यानची निर्मिती केलेली आहे. येथील संकलित बीजांवर प्रक्रिया करून ते चूलबंद, लोहारा, झरण, मखमलाबाद, रामडोंगरी, पाथरट देवी इत्यादी रोपवाटिकांमध्ये सागजडी व रूट ट्रेनर रोपांची निर्मिती करण्यात येते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून नियमित मागणी असते. सन 1990 पासून आजमितीस वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यासारख्या बाह्य संस्थांच्या 4,400 हेक्टर क्षेत्रावर FDCM ने टर्न की तत्वांवर वनीकरण केले आहे. बर 12,000 कोटीची संपदा असताना मी सुरुवातीला माझ्या मनात होतं की आपण वन विभागाच्या FDCMच्या माध्यमातून आपण शेअर्स निर्माण करू मार्केटमध्ये आणा. किंवा बॉन्ड घेऊ, परंतु त्यामध्ये सेबीच्या अटी नियमांचं पालन करता करता सगळी पूर्तता करता फार वेळ जाईल.
आता वन विभागाच्या FDCMच्या माध्यमातून माझ्या फार मोठ्या कल्पना आहेत. जसं जो वाढवण प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या आसपास 1000 एकर जागेमध्ये वूड सेंटर म्हणजे FDCMच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या लाकडावर प्रक्रिया करून फर्निचर बनवणाऱ्या कारखाने तिथे निर्माण व्हावेत. आता पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये 1000 एकर जागेमध्ये काही ना 2 एकर काही ना 3 एकर अशा प्रकारची जागा भाड्याने देऊन तो निर्माण केलेला फर्निचर विविध देशामध्ये निर्यात होईल अशा प्रकारची माझी संकल्पना. रॉ मटेरियल FDCM त्यांना देईल आणि FDCM त्यांना देईल. ओके. तर शास्त्रीय पद्धतीनं तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्यानंतर वन खात्याच्या डोंगरांना हिरवेगार करण्याची प्रक्रिया, रस्त्यांना सप्तरंगाची झाडं लावण्याची प्रक्रिया, उदाहरणार्थ त्या ठिकाणी सुरंगीसारखं झाड, बकुली, प्राजक्त, त्याचबरोबर सोनचाफे अशा प्रकारची सुगंध देणारी झाडं पण लावावी असे माझ्या मनामध्ये आहे. निश्चितपणे. पण ह्याच्याबद्दल प्रश्न असा निर्माण होतो की आपण झाडं तर लावू, म्हणजे 10 कोटी तुम्ही आता झाडं लावली, 300 कोटीचं तुमचं उद्दिष्ट आहे, मात्र ही झाडं जगली पण पाहिजे ना, लावल्यानंतर ती जगली पाहिजे. जगण्याच्यावर मी पुढे येतोय. आता ही संकल्पना तुम्ही ऐकून घ्या. ते हे शेवटी लावण्याकरता मजूर लागतात, त्यांचं रक्षण करण्याकरता म्हणजे कर्मचारी लागतात, वरिष्ठ अधिकारी लागतात. उदाहरणार्थ फॉरेस्टमध्ये वन कर्मचारी, वनपाल, RFO, DFO, CF अशा प्रकारच्या रँक म्हणजे PCCF म्हणजे वनबल प्रमुख अशा प्रकारची संकल्पना त्या ठिकाणी मांडली जाते. मूळतः या ठिकाणी यंत्रणा उभी करणं म्हणजे झाडं लावणं, झाडं टिकवणं, गरज पडेल त्या ठिकाणी सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशन, ठिबक पद्धतीनं त्या झाडांना पाणी पुरवठा करणं, त्यांना स्ट्रेंचिंग करून त्यांना कुंपण घालणं, वनवा लागणार नाही याची दक्षता घेणं, वनवा लागला तर ते विझवणं, याकरता कर्मचाऱ्यांची घरं, अधिकाऱ्यांची घरं, त्यांना गाड्या, त्यांना शस्त्र, त्यांना आधुनिक यंत्रणा या सर्व गोष्टी उपलब्ध करण्याकरता फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट जंगल आहे आणि त्याचं संरक्षण चांगलं केलेलं आहे अशा देशामध्ये जाऊन त्याचा संपूर्ण अभ्यास करावा आणि त्याची ट्रेनिंग आपल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना द्यावी याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आपण मगाशी म्हटलं त्याचं रक्षण कसं करावं, हे मी असं म्हटलं की FDCMला ज्या जागा दिल्यात त्या जागांच्या पैकी सागाची झाडं लावाच, पण चंदनाची पण झाडं लावा, जेणेकरून आता मी असं म्हटलंय की जगामध्ये चंदन किती उपलब्ध आहे, कुठल्या कुठल्या देशामध्ये आहे, एकूण चंदनाच्या झाडाचं म्हणजे त्याच्या जो लाकूड आहे खोड त्याचा काय काय वापर करता येतो, त्याच्यातून तेल निघतं, त्याच्यातून विविध प्रकारच्या मूर्ती घडवल्या जातात. तर अशा प्रकारची किंवा औषधामध्ये सुद्धा त्याचा वापर बरोबर आहे. बरोबर. जसं रक्तीचंदन तर मोठ्या प्रमाणामध्ये औषधाकरता वापरला जातो. तर एकूण जगामध्ये त्याचं एकूण उपलब्धता किती, त्याची डिमांड किती आहे आणि मग तशा प्रकारची आपण जर झाडं लावली, त्याची निर्मिती केली तर उद्याला जसं म्हणजे डिमांड आणि सप्लाय जास्त जर उपलब्ध असली तर बाजारभाव कमी होऊन जातो आणि जर का उपलब्धता कमी असेल तर बाजारभाव वाढतो. अशा प्रकारचं त्याचा अभ्यास सुद्धा मी करायला अधिकारी वर्गाला सांगितलेला आहे. आणि भविष्य काळामध्ये औषधाच्या सुद्धा वनस्पती लावा, म्हणजे वनाच्या माध्यमातून वन विभागानं काही औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांबरोबर टायअप करून फॉरेस्ट आणि ती खाजगी कंपनी वन औषधं तयार करतील, कॉस्मेटिक तयार करतील, म्हणजे चंदनाचं तेल. आता जो एक नरक्या नावाची वनस्पती आहे त्याची किलोचा रेट आहे माझ्या माहितीमध्ये 6 लाख रुपये लिटर. हो, तेलाचा त्याच्या नरक्यात त्याचा येणारा त्याचा द्रव असतो त्याचा. तर अशा प्रकारची जगाच्या पाठीवर असं म्हटलं जातं, परंतु त्याची वस्तुस्थिती काय समजून घ्या. आपण जर का या नरक्या वृक्षाची झाडं लावली, आपल्या सह्याद्रीचा जो घाट आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये ते नरक्याची झाडं, तर मी सांग नरक्याची तुम्ही नर्सरी तयार करा. बरोबर. गरज पडली तर नरक्यात तिथंच कशाला, महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये येतो का तो बघा.
आणि तशा प्रकारची भूमिका घेऊन फॉरेस्टला नुसतं उत्पन्न सुद्धा मिळालं पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, जेणेकरून समतोलपणा राखला पाहिजे बरोबर. आणि अशा प्रकारची वाटचाल करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. महामंडळाने सामाजिक बांधिलकी जपत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विविध लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले आहे. राज्यात वानिकी उपक्रमातून FDCM द्वारे दरवर्षी अंदाजे 15 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्माण करण्यात येतात. मागील 50 वर्षांच्या वाटचालीत महामंडळाने वानिकी क्षेत्रातील एक अग्रगण्य यंत्रणा म्हणून देशभरात लौकिक प्राप्त केला आहे. FDCMच्या या अभिनव कार्यशैलीमुळे सन 1989 पासून महामंडळ फायद्यात असून शासनास दरवर्षी लाभांश देत आहे. हा विश्वास आहे अविरत कार्याचा, जो असाच निरंतर कायम राहील. आज जगाच्या पाठीवर ग्लोबल वॉर्मिंग या एकूण शब्दानेच लोकांची झोप उडवलेली आहे. दिवसेंदिवस आपलं तापमान वाढत चाललेलं आहे आणि असा एक दिवस येईल की त्या ठिकाणी त्याला उपाय योजला नाही तर माणूस थंडीने गारठून मारण्याच्या ऐवजी उष्णतेने उष्माघातानेच मरेल, अशा प्रकारचं जीवन येऊ शकतं. सुदैवानं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या गोष्टीची जाणीव लक्षात घेऊन प्रत्येकाला आव्हान केलेले की एक पेड अपने माँ के नाम, म्हणजे आईच्या विषयी माणसाच्या मनात एक प्रकारची आपल्या हृदयद्रावक अशी प्रेम असतं आणि त्या अनुषंगानं प्रत्येकानं सुरुवात केलेली आहे. लहान मुलं, तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठ सुद्धा या मोदीजींच्या आव्हानाच्या अनुषंगानं झाडा लागवडीमध्ये वृक्ष संवर्धन करण्यामध्ये अतिशय कार्यमग्न झालेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरुवातीला 200 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट होतं, नंतर ते 300 कोटीवर गेले. यावर्षी 10 कोटी झाडं लावण्याचा जो एक आपण उद्दिष्ट ठेवलं ते पूर्ण झालं आणि अशा अनुषंगानं विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे, वर्गाचे आणि पक्षाचे लोक सुद्धा याच्यात सहभागी होत आहेत. या गोष्टीचा निश्चितपणे आनंद वाटतो आणि देवेंद्रजींचा जो संकल्प आहे तो पुरा होईल. माननीय मोदीजींचा जो उष्णता जी वाढत, ग्लोबल वॉर्मिंग हिला बंधन घालावं हा त्याचा उद्दिष्ट, हे पण सफल होईल. एकूणच आपल्या सर्वांच्या प्रयत्नाची आपण पराकाष्ठा करत आहात. एकूणच आपला सहभाग हा निश्चितपणे आदर्शवत आहे, परंतु तो अधिक आपण करायला पाहिजे. झाडं लावणं नुसतं महत्वाचं नाही तर झाडं जगवणं सुद्धा महत्वाचं आहे आणि त्याच्याला आगी लागू नयेत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. मला विश्वास आहे की जर का अशा प्रकारचे प्रत्येकाने ठरवलं तर गाव, खेडा, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि खंड आणि विश्वच त्या ठिकाणी समृद्धमय होईल आणि अशा प्रकारची ग्लोबल वॉर्मिंग विल कन्वर्ट इंटू ग्लोबल कुलिंग आणि ज्या दिवशी ग्लोबल कुलिंग होईल त्या दिवशी सगळ्यांना जगण्यामध्ये आनंद वाटेल. आणखी देखील काही विषयावरती बोलणार आहोत आणि त्यासाठी पुढच्या भागामध्ये आपण भेटूया.